सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय। सद्गुरु श्री श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन ऋष्य सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय। जय गुरुदेव दत्त। आज आपण अधम प्राणायाम याच्यावरती सविस्तर विचार करूया। प्राणायाम करत असताना आपल्याकडून अनेक छोट्या छोट्या चुका होत असतात। या छोट्या चुका आपल्या शरीरावरती ताण देत असतात आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या विकृती निर्माण होण्याचे संधी जास्त असतात। म्हणून प्राणायाम करत असताना शरीराची ठेवण, बसण्याची पद्धत आणि प्राणायाम ही क्रिया करत असताना काही छोट्या छोट्या गोष्टींचे निर्बंध पाळणे फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच हा व्हिडिओ आज आपण त्याच्यासाठी बनवत आहोत की प्राणायाम तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे। तर आज आपण अधम प्राणायाम याबद्दल बोलणार आहोत। गेल्या भागामध्ये आपण प्राणायाम आणि प्राणायामाच्या क्रिया, त्याच्याप्रमाणे दिशेंप्रमाणे प्राण ज्यावेळी शरीरात येतो त्याच्यावरती, आपल्या शरीरावरती किंवा मनबुद्धीवरती होणारे परिणाम, अशा अनेक विषयांवरती सखोल अभ्यास केला आहे। तर या प्राणायामामध्ये, या अभ्यासामध्ये आपण अधम प्राणायाम करत असताना आपल्या शरीराची ठेवण कशी असली पाहिजे, कशा पद्धतीने तो प्राणायाम केला पाहिजे हे आपण सविस्तर पाहूया। अधम प्राणायामामध्ये आपल्या शरीरामध्ये श्वास हा 12 सेकंद एवढ्या सावकाश आणि संत गतीने तो श्वास घ्यायचा आहे। हा श्वास ज्यावेळी तुम्ही आतमध्ये घेता त्यावेळी या छातीच्या भागामध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये तो साठवायचा आहे, हे लक्षात ठेवा। तो श्वास आपल्या पोटामध्ये गेला नाही पाहिजे। हा श्वास छातीमध्येच थांबला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्या शरीराला आपण ती क्रिया करण्यासाठी भाग पाडायचा आहे। ज्यावेळी तुम्ही नॉर्मली म्हणजे अगदी सहज गतीने आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी तो श्वास अगदी आपल्या पोटात जात असतो। छातीतून म्हणजे फुफ्फुसात जातो, फुफ्फुसाद्वारे नंतर तो खाली जातो। इथे काय करायचंय की तो श्वास फुफ्फुसामध्येच थांबवायचा आहे, तो खाली जायला द्यायचा नाहीये। तर श्वास तुम्ही आतमध्ये घेतला की फुफ्फुसात तुम्ही थांबवला की त्यानंतर तुम्ही तो श्वास 16 सेकंद इतका वेळ तो दाबून धरायचा आहे। याला आपण कुंभक अवस्था म्हटली। आणि त्यानंतर तो श्वास ज्यावेळेस पुन्हा बाहेर आपण सोडतो, ज्यावेळी तो पुन्हा आपण बाहेर सोडतो त्यावेळी तुम्ही सावकाशपणे 10 सेकंद इतका वेळ लावला पाहिजे। 10 सेकंदामध्ये तो श्वास हळूहळू हळूहळू बाहेर पडला पाहिजे, तो एकदम जोराने जाता नाही। या पद्धतीने आपल्या शरीराला आपण सवय लावायची आहे। जशी तुम्ही सवय लावाल त्याप्रमाणेच ती सवय लागणार आहे, त्या पद्धतीने तुमच्याकडनं ते कार्य होणार आहे। म्हणून ही श्वास घेताना हा सुरुवातीला 12 सेकंद, कुंभक अवस्थेमध्ये तो 16 सेकंद आणि बाहेर ज्यावेळी सोडतो रेचक अवस्थेत त्यावेळी तो 10 सेकंद, अशा पद्धतीनेच प्राणायाम करायचा आहे। ज्यावेळी तुम्ही प्राणायामासाठी बसताय, ज्यांना पूर्ण पद्मासनात बसता येऊ शकत असेल त्याने पद्मासनात बसा। त्यासाठी आपण सविस्तर पुढे भागामध्ये आपण सांगणार आहोत की कशा पद्धतीने बसायचं असतं।
ज्यांना पद्मासनात बसता येणार नाहीये त्यांनी अर्ध पद्मासनात बसायला काही हरकत नाही. अर्ध पद्मासन म्हणजे आपण मांडी घालून बसतो त्या पद्धतीत, फक्त त्याच्यामध्ये डावा पाय हा खाली असला पाहिजे आणि उजवा पाय त्याच्या वरती असला पाहिजे. आपल्या त्यानंतर आपला हा डावा हात हा योग मुद्रेत असला पाहिजे. तिन्ही बोट एका रेषेत असली पाहिजेत आणि हाताचा हा भाग हा तुमच्या या डोकराच्या इथल्या वाटीवरती म्हणजे इथल्या भागावरती तो चिकटवायचा आहे. हा भाग इथे चिकटवायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर उजव्या हाताचा हा अंगठा तुमच्या नाकपुडीच्या या खोलगट भागामध्ये तो डावा अंगठा सहज ठेवायचा आहे. काही लोक असं बसतात, अजिबात असं करायचं. श्वास घेताना मान इकडे वाकडी करणं अजिबात नाही. मान ही तुमची सरळ असली पाहिजे. शरीराच्या 90 अंशाच्या कोणामध्ये शरीर असलं पाहिजे. तुम्ही इथे काटकोन ठेवल्यानंतर तो काटकोन सरळ बसला पाहिजे. अशा पद्धतीत तुम्ही ताठ बसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. बरेच लोक काय करतात की श्वास घेताना मग तो असा तरी करतात किंवा सोडताना सुद्धा असं करतात किंवा असं असेल तर असं करतात. तर अजिबात नाही. नाक तुम्हाला ओढून धरायचं नाहीये का इकडे दाबून धरायचं नाहीये. एकदम शांतपणे अगदी सहज पद्धतीने या पद्धतीने तुम्ही नाकावरती अगदी सहज बोट ठेवायचं, दाबायचं नाहीये. काही जण नाक दाबतात, दाबायचं नाही. या हड्डीवरती प्रेशर येता नाही हे लक्षात ठेवा, नाहीतर सायनस सारखे आजार होऊ शकतात. ज्यांना नाकाचं दाबायची सवय आहे किंवा इकडनं तिकडनं अजिबात नाही. ही हड्डी ही खूप नरम असते. या हड्डीवरती या पुढच्या भागावरती ताण येता नये याची काळजी घ्या. अगदी सहजरित्या इथे नाकावरती सहज बोट ठेवलं आणि आता श्वास घ्यायचा आहे. पहिला श्वास किती वेळ घ्यायचा आपल्याला तर 12 सेकंद घ्यायचा आहे. त्यानंतर 16 सेकंद हा साठवायचा आहे. साठवताना ज्यावेळी तुम्ही या पद्धतीने बसाल फक्त कमरेचा हा जो भाग आहे हा वक्रतेत आला पाहिजे. अर्धगोलामध्ये हा फिरला पाहिजे. म्हणजे तुमचा मणका असा सहजरित्या असा वाकला पाहिजे, बेंड झाला पाहिजे. त्याच्याप्रमाणे तो अशा पद्धतीत बसायचा आहे. आता ही अनोठी तुमच्या या छातीच्या या इथे म्हणजे हा जो भाग आहे मानेच्या जिथे सुरुवात होते तिथे तो जाऊन बसला पाहिजे त्या खाच्यात. ही अनोठी इथे बसली पाहिजे म्हणजे तुमचा हा बंद लागला. इथून श्वास पुन्हा बाहेर जाणार नाही. तर या ठिकाणी आपला हा श्वास घेतला, थांबवला. आता बोटानंतर हे तुमच्या करंगळीच्या बाजूचं बोट हे वापरायचंय आणि अंगठा वापरायचा. या क्रियेमध्ये ही दोनच बोट वापरायची. कोणती? अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं बोट हे दोनच बोटांचं काम करायचंय आपल्याला इथे. काही लोक ही दोन बोट इकडनं आणि इकडनं अजिबात नाही. हे गुरुबोट म्हटलंय, लक्षात आलं. त्याच्याबद्दल ही सविस्तर मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे की दोनच बोट का वापरायची. त्या पाठीमागे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण जाणून घेऊ. पण तत्पूर्वी आता सहज हे बोट अंगठा जो आहे तो तुमचा उजव्या नाकपुडीवरती ठेवलाय. 12 सेकंद इतका श्वास आतमध्ये घेतला. 16 सेकंद आतमध्ये कॉम्प्रेस केला, दाबून धरला आणि पुन्हा बाहेर सोडताना 10 सेकंद इतका सावकाश पद्धतीने तो श्वास सोडला. लक्षात आलं. पहिली क्रिया तुमच्या लक्षात येईल. आता मी करून दाखवतो.
आता आपण काय केलं की उजव्या नाकपुडीने श्वास आपण 12 सेकंद इतका वेळ घेतलेला आहे सावकाशपणे. 16 सेकंदासाठी आपण कुंभक अवस्थेत त्याला दाबून ठेवलेला आहे आणि रेचक अवस्थेमध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास 10 सेकंद इतक्या सावकाशपणे सोडतो. हीच क्रिया पुन्हा आपण डाव्या नाकपुडीने सुरुवातीला श्वास घेतला. आता दुसऱ्या वेळी काय करायचंय की उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा. तो किती वेळ घ्यायचा आहे तर 12 सेकंद. आणि त्यानंतर तो कुंभक अवस्थेत 16 सेकंद इतका वेळ तुम्हाला तो दाबून ठेवायचा आहे. नंतर तो पुन्हा बाहेर सोडताना डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. तो किती वेळ तर तुम्हाला तो 10 सेकंद इतका वेळ सावकाशपणे तो बाहेर सोडायचा आहे. अशा पद्धतीने केलेला प्राणायाम याला अधम प्राणायाम म्हणतात. या पद्धतीने केलेला प्राणायाम हा अधम प्राणायाम आहे. या प्राणायाम केल्यानंतर तुमच्या शरीरातून घामाच्या धारा लागल्या पाहिजेत. म्हणजेच तुमच्या शरीरात जे काही अशुद्ध तत्व आहे किंवा जी ऊर्जा तयार झाली आहे त्या ऊर्जेतून आपल्या शरीरामध्ये जो घाम आहे तो बाहेर पडेल. पण असा बाहेर पडलेला घाम हा पुसून टाकायचा नाहीये. तो तिथल्या तिथेच अंगावरती रगडून तो तिथल्या तिथेच जिरवायचा आहे हे लक्षात ठेवा. कारण जे पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडतंय याचा अर्थ पाण्याचे घटक हे बाहेर पडतायत. त्याच्यातून अनेक क्षार अनेक द्रव्य ही बाहेर पडतायत. त्यावेळी हे पाणी घामाचं पाणी आपण रगडतो आणि ते पुन्हा शरीरामध्ये आपण जिरवतो. त्याच्यामुळे पुन्हा ती क्षार किंवा ती तत्व ही शरीरात ही या रंध्रांच्या द्वारे आतमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या मांसपेशी किंवा आपलं शरीर हे अतिशय तेजवंत होतं. प्राणायामामुळे एक लक्षात ठेवा शरीराला शक्ती मिळते आणि आत्म्याला तेज मिळतं. प्राणायामातून शरीराला शक्ती मिळते. शक्ती मिळाल्यामुळे शरीर शक्तिवर्धक होतं, बलवर्धक होतं, ताकदवान होतं. आणि तेच प्राणायामामुळे तेज निर्माण झाल्यामुळे तेजवंत होतं. म्हणजे रक्तातल्या किंवा अनेक घटकांना तेज मिळाल्यामुळे त्या शरीरातल्या अनेक व्याधी अनेक रोग अनेक त्रास हे निघून जात असतात आणि शरीर निरोगी होतं. तर प्राणायाम कसा करायचा आहे आणि कशा पद्धतीने करू नये याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच जणांनी हात काय करतात की या ठिकाणी ठेवला, ज्यावेळी तुम्ही कुंभक करता त्यावेळी तो हात असा पुढे नेतात. अजिबात नाही. तुम्हाला वाकायचं नाहीये. तुम्हाला तिथल्या तिथेच वाकायचंय. म्हणजे पुढे वाकून असं बसायचं नाहीये. तुम्हाला कसं बेंड व्हायचं. बेंड म्हणजे तिथल्या तिथेच अर्धगोलाकार करायचं. नुसतं कमरेतल्या कमरेतच खाली असं व्हायचं. हा जो भाग आता आपण ताठ बसलोय तर या ठिकाणी फक्त पाठच्या साईडला ढकलून द्यायचं शरीराला आणि बेंड व्हायचे. लक्षात आलं. अशा पद्धतीने वाकायचंय. असा अर्धगोल झाला पाहिजे. तो असा नाही झाला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की तुम्ही हा हात जो आहे इथे जो ठेवलेला तो काही जण असे पुढे सरकवतात. अजिबात नाही. तो हात जो असा आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने फक्त तो इथे दुमडायचा आहे. ज्यावेळी तुम्ही वागताय त्यावेळी हा इथे स्थिर असला पाहिजे आणि तो असा दुमडला पाहिजे तिथल्या तिथे. कारण या डाव्या हाताचा आणि आपल्या हृदयाचा डायरेक्ट संबंध आहे. अतिशय जवळचे स्नायू आहे. जर तुम्ही त्याला असं काहीतरी केलं तर याचा तर तुमच्या छातीवरती येणार आहे, तिथे हृदयाच्या भागावरती येणार आहे आणि डाव्या बाजूच्या फुफ्फुसावरती सुद्धा त्याचा ताण येणार आहे. इथल्या शिरा मानेपासूनच्या शिरा यांच्यावरती सुद्धा त्याचा ताण येईल आणि मग त्याच्यापासून जर सातत्याने असं सतत जर करत राहिला तर काही दिवसांनी तिथे काही ना काही भाग दुखताना तुम्हाला जाणून येईल. म्हणून अजिबात या पद्धतीने करू नका. अगदी सहज मान अजिबात अशी वाकडी करायची नाहीये. अगदी जशी ठेवली तशीच या पद्धतीने अगदी असंच असलं पाहिजे. श्वास घेतला, बद्ध केला, तसंच खाली आलो. हे बघा
पुन्हा कुंभकातून बाहेर आलो, इकडून सोडून दिला, पुन्हा श्वास आतमध्ये घेतला, पुन्हा बंद केलं, पुन्हा असं वाटलो, पुन्हा असं झालं, कुंभक झालं, पुन्हा या बाजूने डाव्या बाजूने मी श्वास सोडून दिला. या पद्धतीनेच प्राणायाम झाला पाहिजे. उगीच शरीरावरती दाब येईल अशा पद्धतीने वागू नका किंवा तशा पद्धतीने क्रिया करू नका. तर हे लक्षात आलं तुमच्या. मानेचं हाताची पोझिशन्स अतिशय व्यवस्थित असली पाहिजे. आपली बैठक ही जमिनीच्या लेवल मध्ये असणे फार गरजेचं आहे. आणि कंबर आणि कमरेपासूनचा हा शरीराचा हा भाग छातीकडचा हा 90 अंशाचा मांडी आणि तुमचा हा भाग हा 90 अंशाचा, इथे 90 अंशाचा काटकोन जर ठेवला तर तो लागला पाहिजे व्यवस्थित. अशा पद्धतीने तुमची बैठक असणं फार गरजेचं आहे. बोट ही म्हणजे तुमचा अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं बोट या दोनच बोटांचा वापर करायचा आहे. त्याच्या इतर 3 बोटांचा वापर करायचा नाहीये. ना मध्यमाचा करायचा आहे, ना या बोटाचा, ना करंगळीचा. तुम्हाला ही 2च बोट वापरायची आहे. अंगठा इथे वापरायचा आहे आणि डाव्या बाजूला हे. आता काही लोक काय करतात, इकडनं घेतात, इकडनं. ज्यावेळी तुम्ही श्वास आतमध्ये घेताय त्यावेळी तुमचं हे नाक पुढे बंद असले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही श्वास आतमध्ये घेतल्यानंतर या बोटाने तुमचं ही डावी नाक पुढे बंद झाली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही खाली मान घेताय त्यावेळी ही दोन्ही बोटाने हे बंद असलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे असं बंद ठेवायचंय. श्वास तुम्ही घेऊन झाला, कुंभक अवस्थेत झालं की ज्यावेळी तुम्ही सरळ व्हाल त्यावेळी तुमचा अंगठा बाजूला करायचा आहे. अंगठा हे बोट काढायचं नाहीये डाव्या नाकपुडीवरचं, ते तसंच ठेवायचंय आणि अंगठा बाजूला करायचा आहे. अंगठा बाजूला करून तुमचा श्वास बाहेर सोडायचा आहे. हा श्वास बाहेर सोडून झाला 10 सेकंद की त्याच्यानंतर पुढची 12 सेकंद परत त्याच नाकपुडीने म्हणजे उजव्या बाजूच्या नाकपुडीने तुम्ही श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. तो श्वास आतमध्ये घ्यायचा आहे 12 सेकंद तुम्ही श्वास आतमध्ये घेतला की तुमच्या अंगठ्याने पुन्हा ते उजवी नाकपुडी बंद करायची. पुन्हा कुंभक अवस्थेत जायचंय. तिथे 16 सेकंद थांबा. त्यानंतर पुन्हा सरळ व्हा आणि त्याच्यानंतर तुमचे हे जे बोट आहे करंगळीच्या बाजूचं जे डाव्या नाकपुडीवरती ठेवलंय ते बाजूला करा. या पद्धतीने ठेवायचंय हाताची पोझिशन ज्यावेळी बाजूला कराल त्यावेळी. आणि मग तो श्वास तुम्ही सावकाशपणे 10 सेकंद इतका बाहेर सोडा. याला एक प्राणायाम म्हटलंय. आणि हा असा एक प्राणायाम झाला की उच्च श्वास घ्यायचा आहे. तो सुद्धा कसा, दोन्ही नाकपुड्यातून श्वास आतमध्ये घ्यायचा आणि जोराने सोडून द्यायचा या पद्धतीने. आणि पुन्हा दुसरा प्राणायामाला सुरुवात करायची. लक्षात आलं. दुसरा प्राणायामाला सुरुवात करायची कशी, पुन्हा तुम्ही दुसरा प्राणायाम करताना डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेतला, कुंभक केला, पुन्हा वरती करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडला, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेतला, कुंभक केला, परत सरळ होऊन पूरक रेचक अवस्थेत तो श्वास बाहेर सोडायचा आहे. हा झाला एक प्राणायाम. मग पुन्हा श्वास आतमध्ये जोरात घ्यायचा आहे आणि सोडायचे. असं आपल्याला सकाळी 12 वेळा आणि संध्याकाळी 12 वेळा असे प्राणायाम करायचे आहे. तर या हाताच्या बोटांचा कसा वापर करायचा हे आपल्या लक्षात आलंय. मान सरळ असली पाहिजे हे लक्षात ठेवा. हाताची पोझिशन अजिबात इकडची तिकडे व्हायला देऊ नका. आणि प्राणायामामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला 12 सेकंद इतका वेळ जर श्वास आतमध्ये घ्यायला आणि तो साठवून ठेवायला म्हणजे कुंभक अवस्थेत 16 सेकंद आणि पुन्हा ज्यावेळी तुम्ही बाहेर सोडताय त्यावेळी 10 सेकंद, हे जे वेळेचं गणित आहे तेच दुसऱ्या प्राणायामात, तिसऱ्या प्राणायामात, चौथ्या प्राणायामात हे सातत्याने टिकून राहिलं पाहिजे. नाहीतर काही जणांचं कसं होतं की सुरुवातीचा प्राणायाम बरोबर त्या वेळेने होतो, दुसऱ्या प्राणायामात तुमची वेळेची गडबड होते. तर हे विसरू नका, वेळेची गडबड करायची नाहीये. मनातल्या मनात 1 2 3 4 5
अशा पद्धतीने जसं सेकंदाचा काटा कसा फिरतो 1 2 3 4 5 6 असं आपण स्वतः काउंट करायचं मनातल्या मनात. सुरुवातीच्या काळात आपण मनातल्या मनात आपल्या शरीराला सवय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मनातल्या मनात काउंट करायचं की 1 2 3 4 5 अशा पद्धतीने काउंट करा. गडबड करायची नाही. सेकंद जोरात पळतात का नाही त्याच्या वेगानेच ते चाललं पाहिजे. नाहीतर तुमच्या गणितासाठी तुम्ही बसवाल 1 2 3 4 5 6 7 8 नाही. तुम्ही जरी 10 आणि 12 वेळा जरी मोजला तरी खऱ्या अर्थाने सेकंदाचा हिशोब तो त्याच्या हिशोबाने चालणार. 1 2 3 4 या पद्धतीनेच तो चालणार. तुम्ही जर 1 2 3 नाही तुम्ही 3 म्हणेपर्यंत तो एकच सेकंद असणार. सेकंदाच्या काट्याचं घड्याळ जर असेल तर त्या सेकंदावरती लक्ष ठेवा आणि त्याचा काउंट डोक्यात बसवा. तुमच्या मेंदूला तो व्यायाम द्या. 1 2 3 या पद्धतीने. तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये गडबड करायची नाही हे लक्षात ठेवा. नाहीतर काही जणांना आम्ही 12 सेकंद आतमध्ये घेतो, 16 सेकंद आतमध्ये साठवतो आणि 10 सेकंद पुन्हा बाहेर सोडतोय. मी तुमचे प्रत्येकाचे व्हिडिओ हे मागवून घेत आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे काउंट मी स्वतः मोजत आहे हे लक्षात ठेवा. जरी आपण ऑनलाईन मध्ये हे सगळं शिकत असलो तरी तुमचा प्रत्येकाचा व्हिडिओ मी याच्यासाठीच मागवत आहे की 2 प्राणायामांमधला तुमचा वेळ काउंट करतोय मी आणि ते बघतोय. तुमची बसण्याची पद्धत पाहतोय. तुमच्या चुका काय काय होत आहेत हे लक्षात घेतोय. तर या सगळ्या चुका अजिबात करू नका. काही जणांचा हात हा जो अशा पद्धतीने असला पाहिजे तो काही जण असं ठेवतात, काही जण असं ठेवतात. अजिबात नाही. तो असाच असला पाहिजे. याचा तळव्याचा भाग हा ऊर्ध्वरेखित असला पाहिजे. तो वरच्या दिशेने असला पाहिजे. तो क्रॉस असला नाही पाहिजे, असा नाही पाहिजे. तुमचा तो बरोबर असाच बसला पाहिजे. हा जर या पद्धतीने बसला तर हे स्नायू या पद्धतीने चालणार. तुम्ही असं ठेवला की तो स्नायू फिरला. लक्षात ठेवा अजिबात नाही. तुम्हाला या पद्धतीनेच या हाताची पोझिशन ठेवायची. हा हात तुमचा हा असाच असला पाहिजे. लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही मोडताय त्यावेळी एवढं म्हणजे हा भागाचा पोर्शन तुमचा या असं असता नाही, असं काहीतरी असता नाही, असं काहीतरी असता नाही. तर या सगळ्या क्रिया तुम्ही मला बघून त्या पद्धतीने तुमच्यामध्ये बदल करावेत याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो आहे त्या पद्धतीने व्यवस्थित पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीनेच क्रिया करा. अजिबात स्वतःच्या मनाचं काहीतरी मला असं बरं वाटतंय म्हणून करू नका. तुमच्या शरीराला जर तुम्ही चुकीची सवय लावला तर त्या चुकीच्या सवयीमुळे जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आपण तयार करतो आहोत त्याचा प्रवास चुकीच्या पद्धतीने होईल आणि त्यामुळे शरीराला विकलांग येऊ शकतं. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही हा प्राणायाम केला तर तुमच्या विचारांमध्ये सुद्धा अनेक चुकीच्या गोष्टी घडू शकतात. म्हणून प्रामुख्याने हे विधी करत असताना, प्राणायाम करत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना जे शिकवलं जातंय त्याच पद्धतीने ते करावं. तेच गोष्टी अंगीकृत कराव्यात हे पहिलं लक्षात ठेवा. सर्वांसाठी हा नियम लागू आहे. कोणीही आपल्या मनाने काहीतरी वेगळं करून त्याच्यातून चुकीच्या गोष्टी घडवू नका. प्राणायाम जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही. याच्याही पेक्षा अजून कठीण स्टेप्स किंवा अजून कठीण गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. पण जर तुम्हाला मुळातच हा अधम प्राणायाम जर तुम्हाला व्यवस्थित जमला नाही तर मध्यम प्राणायाम आणि उच्चतम प्राणायाम शिकवणे कठीण जाईल. त्याच्यामुळे ज्या स्टेप्स आज मी तुम्हाला सांगितल्या त्या पुन्हा पुन्हा बघा. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा पुन्हा बघा आणि त्या पद्धतीने आपण कुठे चुकतो आहोत, आपलं काय चुकतं आहे हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने प्राणायाम रोजच्या रोज करायला शिका. आज कराल, उद्या कराल, परवा कराल, नंतर म्हणा नाही आज 12 वेळा नको 10 वेळा करूया, नंतर म्हणा नाही 8 वेळा करूया, नंतर म्हणा कशाला राहू दे. अजिबात नाही.
तर ही सवय कायमस्वरूपी अगदी या शरीराला मृत्यू येईपर्यंत हे सगळ्या क्रिया जर चालू ठेवला तर तुमचं जीवन अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं, उत्साहवर्धक. कारण का, तुमच्या या प्राणायामामुळे शरीराला काय काय मिळतं हे लक्षात ठेवा. ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, बळ मिळतं. याच्यामुळे काय होतं की शरीराला एक उत्साह कायम असतो, कुठच्याही कामामध्ये ते उत्साहित राहतं. चांगला आणि वाईट करण्याची सद्बुद्धी प्राप्त होते, म्हणजे विवेक बुद्धी जागृत होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाईट किंवा ज्याला आपण पाप म्हणतो, चुकीच्या गोष्टी म्हणतो, या आपल्याकडून होत नाही. आपण माणूस म्हणून सुंदर जीवन जगू शकतो आणि त्याही पेक्षा आपण निरोगी जीवन जगत असतो. हे लक्षात ठेवा. जो प्राणायाम करतोय तो चिरतरुण आहे, हे लक्षात ठेवा. तो कधीही वार्धक्य, त्याचं वय वाढेल. जसं आता तुम्ही समजा 30 वर्षाचे असाल तर काही 10 वर्षांनी 40 वर्षाचे व्हाल, नंतर 50, 60, 70, 80, 90, 100. पण जरी तुम्ही उद्या 70च्या पुढे जरी गेला तरी तुमचं शरीर कृश होणार नाही. ते वार्धक्याने त्याच्यामध्ये मरगळ येणार नाही. उलट ते अधिक उत्साही असेल, अधिक शक्तिशाली कामात वेग असेल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव भविष्यात येत राहील. ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा हा सुंदर मार्ग आहे. या पद्धतीने मी सांगेन त्या पद्धतीने जर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% तुम्हाला अनेक अशा अद्भुत चमत्कारिक अनुभूती तुम्हाला अनुभवायला मिळतील. प्राणायामातून भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे जाणून घेण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये विकसित होते. पण या प्राणायामांना त्या पद्धतीनेच ते करत जर गेलो तर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आपण सहज दिव्य शक्तींपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून प्राणायाम हा फार महत्वाचा आहे, शारीरिक दृष्ट्या पण आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण. तर याचा व्यवस्थित सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. तर हा प्राणायाम तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करा. जसं जसं त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा वेळोवेळी मी बदल सांगत जाईल त्या पद्धतीने ते बदल करत जा आणि तुमच्या प्राणायामामध्ये विकास घडवत राहा. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुम्हाला कोणती शंका असेल तर जरूर मला विचारा. माझे हे व्हिडिओ जर तुम्ही परत परत पाहिला तर तुमच्या अनेक समस्यांचं समाधान या व्हिडिओ मध्येच आहे. ज्या बऱ्याचशा अशा बारीक बारीक चुका ज्या तुमच्याकडनं होऊ शकतात, या सर्व चुकांवरती मी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जर माझ्या या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहून त्याचं व्यवस्थित अनुकरण केला तर निश्चितच त्याचा फळ हे तुम्हाला मिळेल. तर आजचा विषय आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. श्री स्वामी समर्थ.